नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो भिंतीवर लावलेले आहेत का? जर ते चुकीच्या ठिकाणी असतील तर घरात भांडणं वाढू शकतात, पैसा टिकत नाही आणि मन कायम अस्वस्थ राहू शकतं असं वास्तुशास्त्र सांगतं. पण योग्य जागा कोणती आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आता आपण त्या भागाकडे येऊया जो अनेक लोकांसाठी थोडा संवेदनशील आहे, पण तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये आपण पाहतो की पूर्वजांचे फोटो घरातील मुख्य भिंतीवर, हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा कधी कधी देवघरातही लावलेले असतात. लोक हे पूर्णपणे प्रेमाने आणि आदराने करतात, पण वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक गोष्टीची एक योग्य जागा असते. जेव्हा पूर्वजांचे फोटो घराच्या चुकीच्या ठिकाणी लावले जातात तेव्हा घरातील ऊर्जेच्या प्रवाहावर त्याचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर पूर्वजांचे फोटो अशा भिंतीवर लावले असतील जिथे घरातील लोक सतत बसतात, झोपतात किंवा रोजच्या जीवनातील कामं करतात, तर त्या जागेवरती भूतकाळाशी संबंधित ऊर्जा जास्त सक्रिय राहते आणि त्यामुळे कधी कधी घरात विनाकारण तणाव वाढतो. छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होतात, मन अस्थिर वाटू लागतं आणि काही लोकांना असंही जाणवतं की घरात शांतता कमी झाली आहे. अनेक वेळेला लोक सांगतात की घरात पैसा येतो पण टिकत नाही, कामं सुरू होतात पण ती पूर्ण होत नाहीत, घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात किंवा मानसिक ताण वाढलेला असतो. अशा परिस्थितीत लोक अनेक कारणं शोधतात, पण काही वेळा त्यामागे घरातील ऊर्जेचा असमतोल देखील असू शकतो. वास्तुशास्त्र सांगतं की पूर्वजांची ऊर्जा ही आदराची आणि स्मृतीची असते, पण ती रोजच्या जीवनाच्या मध्यभागी ठेवणं योग्य नसतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवणं टाळावं, कारण देवघर हे स्थान पूर्णपणे ईश्वर भक्ती, साधना आणि सकारात्मक उन्नतीसाठी असते. तिथे देवांच्या मूर्ती आणि देवतांची पूजा केली जाते. पूर्वजांचा सन्मान वेगळ्या पद्धतीने केला जातो आणि म्हणूनच देव आणि पितर यांच्या पूजेच्या पद्धती वेगळ्या सांगितल्या आहेत. जर देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवले गेले तर काही वेळेला ऊर्जेचा संघर्ष निर्माण होऊ शकतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे बेडरूममध्येही पूर्वजांचे फोटो ठेवणं हे योग्य मानलं जात नाही, कारण बेडरूम ही विश्रांती, शांतता आणि वैयक्तिक जीवनाची जागा असते. तिथे भूतकाळाच्या आठवणीच्या संबंधित ऊर्जा असणं योग्य मानलं जात नाही. अनेक वास्तुतज्ञ असं सांगतात की त्यामुळे मानसिक अस्वस्थता किंवा अनावश्यक ताण निर्माण होतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की पूर्वजांचा फोटो ठेवायचेच नसतात का? तर असं नाही. पूर्वजांचे फोटो ठेवणं चुकीचं नाही, पण ते योग्य ठिकाणी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला किंवा दक्षिण पश्चिम दिशेला पूर्वजांचे फोटो ठेवणं योग्य मानलं जातं, कारण ही दिशा पितरांची संबंधित मानली जाते. जर शक्य असेल तर पूर्वजांचे फोटो एकाच भिंतीवर व्यवस्थित आणि स्वच्छ पद्धतीने लावावेत. फोटो नेहमी स्वच्छ ठेवावेत आणि त्यांच्याकडे आदराने पाहावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत व्यक्तीचे फोटो आणि पूर्वजांचे फोटो एकत्र लावणं टाळावं, कारण वास्तुशास्त्रानुसार जिवंत व्यक्तीची ऊर्जा आणि पूर्वजांची ऊर्जा वेगवेगळी असते. त्यामुळे हे फोटो वेगळे ठेवणं अधिक योग्य मानलं जातं. आता मी तुम्हाला एक छोटासा पण खूप प्रभावी असा उपाय सांगते जो अनेक घरांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. महिन्यातून किमान एकदा अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांना मनापासून नमस्कार करा. त्या दिवशी घरात थोडासा गोड पदार्थ बनवा आणि मनातल्या मनात आपल्या पूर्वजांना तो अर्पण करा. त्यानंतर गरजू व्यक्तीला किंवा पक्ष्यांना अन्न द्या. असं केल्याने पूर्वजांची कृपा मिळते असं मानलं जातं आणि घरातील अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात. पूर्वजांचा सन्मान करणं ही आपल्या संस्कृतीची एक सुंदर परंपरा आहे, पण त्याचबरोबर शास्त्र सांगतं की नियमांचं पालन केल्यास घरात अधिक शांतता, समाधान आणि सकारात्मकता टिकून राहू शकते. आणि पुढे मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोक न कळत करतात आणि त्यामुळेच घरामध्ये अडचणी वाढू शकतात. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः नक्की लिहा. असं केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्या कुटुंबावरती सदैव राहतील अशी श्रद्धा आहे.
आता या विषयाचा एक खूप महत्त्वाचा आणि थोडासा विचार करायला लावणारा भाग समजून घेऊयात. तो म्हणजे अनेक घरांमध्ये आपण पाहतो की हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा समोरच्या भिंतींवर अनेक पूर्वजांचे फोटो लावलेले असतात आणि ते फोटो रोज घरातील लोकांच्या डोळ्यासमोर येत राहतात. हे लोक पूर्णपणे प्रेमाने आणि आदराने करतात, पण काही वेळेला न कळत त्याचा घरातील वातावरणावरती वेगळाच परिणाम दिसून येतो. अनेकांना जाणवतं की घरात एक प्रकारची उदासी वाढली आहे, मनावर दडपण जाणवतं, सतत भूतकाळाच्या आठवणी मनात येतात, कामांमध्ये प्रगती थोडी अडखळल्यासारखी वाटते, नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, झोप शांत नीट लागत नाही किंवा मनात एक प्रकारची अस्वस्थता राहते. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक विचारांनुसार असं सांगितलं जातं की फोटो हा फक्त कागदावरचा चित्र नसतो, तर तो स्मृतीची एक ऊर्जा धारण करून ठेवतो. विशेषतः जेव्हा तो फोटो एखाद्या दिवंगत व्यक्तीचा असतो, तेव्हा त्या फोटोमध्ये भूतकाळाशी संबंधित एक स्थिर ऊर्जा असते. त्या व्यक्तीचे जीवन पूर्णत्वाला गेलेले असते आणि ती ऊर्जा स्थिर झालेली असते. जेव्हा अशी ऊर्जा सतत जिवंत लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये मिसळत राहते, तेव्हा न कळत मन पुन्हा पुन्हा भूतकाळाकडे ओढलं जाऊ लागतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर पूर्वजांचे फोटो ठेवायचे असतील तर ते नेमके कुठे ठेवावेत? वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरती ठेवणं अधिक योग्य मानलं जातं, कारण या दिशा पितर आणि भूतकाळाशी संबंधित मानल्या जातात. या दिशेला ठेवलेले फोटो स्मरण, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योग्य ठरतात. पण उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा या देवपूजा, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी मानल्या जातात आणि त्यामुळे या दिशांना पूर्वजांचे फोटो ठेवणं टाळावं असं सांगितलं जातं, कारण त्यामुळे ऊर्जेचा असमतोल निर्माण होऊ शकतो. आता घरामध्ये नेमके कोणत्या जागी हे फोटो ठेवणं योग्य असते हेही आपण आता समजून घेणं महत्त्वाचं आहे. हॉलमध्ये एखादा शांत कोपरा, एखाद्या कपाटाच्या किंवा शेल्फचा वेगळा भाग अशी जागा निवडावी जिथे सतत उठबस, जेवण, झोप किंवा गोंधळ रोजचा होत नाही. अशी जागा असावी जिथे आपण शांतपणे उभे राहून फक्त आदराने त्या फोटोकडे पाहू शकतो. काही ठिकाणी मात्र पूर्वजांचा फोटो ठेवणं टाळणं हे योग्य मानलं जातं. उदाहरणार्थ बेडरूममध्ये, विशेषतः बेडच्या समोर किंवा बाजूला, किचनमध्ये, डायनिंग टेबलच्या समोर, देवघरामध्ये किंवा देवांच्या मूर्तीसोबत आणि घराच्या अशा समोरच्या भिंतीवर जिथे सतत नजर जात राहते, अशा ठिकाणी हे फोटो ठेवू नयेत. विशेषतः बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण बेडरूममध्ये आपण विश्रांती, वैयक्तिक आयुष्य, मानसिक शांतता आणि पती पत्नीमधील संबंध यांची ती जागा असते. जर तिथे पूर्वजांचे फोटो असतील तर न कळत मनावरती गंभीरपणा आणि उदासी वाढू शकते, झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि कधी कधी नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो, असं काही वास्तुतज्ञ सांगतात. आणि म्हणूनच शास्त्र असं सांगतात की बेडरूममध्ये फक्त जिवंत, आनंदी आणि सकारात्मक आठवणी दाखवणारे फोटो ठेवावेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती फोटो ठेवावेत. अनेक लोक संपूर्ण भिंत पूर्वजांच्या फोटोनी भरून टाकतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही. फक्त अगदी जवळच्या पूर्वजांचे फोटो ठेवावेत, जसं की आई वडील, आजी आजोबा आणि फार तर फार पंजोबा पणजी, खूप जुन्या पिढ्यांचे ज्यांची ओळख सुद्धा नाही असे अनेक फोटो भिंतींवरती लावणं टाळावं. खूप जास्त फोटो एकाच ठिकाणी ठेवले तर घर हे स्मारकासारखं वाटू लागतं. आणि लक्षात ठेवा की हे घर जिवंत लोकांसाठी आहे, स्मारकासाठी नाही. पूर्वजांचा आदर ठेवा, पण घरातील ऊर्जा जिवंत आणि सकारात्मक राहू द्या. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न येतो की कोणते फोटो अजिबात ठेवू नयेत. उदाहरणार्थ अंत्यसंस्काराचे फोटो, हॉस्पिटलमधले शेवटच्या अवस्थेतील फोटो, खूप वेदनादायक किंवा उदास स्थिती दाखवणारे फोटो, तसेच फाटलेले, तुटलेले, खूप जुने किंवा खराब झालेले फोटो ठेवणं टाळावं. तुटलेल्या काचेच्या फ्रेममध्ये ठेवलेले फोटो देखील योग्य मानलं जात नाही, कारण अशा प्रकारचे फोटो दुःख, वेदना आणि समाप्तीची ऊर्जा आठवण करून देतात. आणि शेवटी एक संवेदनशील प्रश्न, जर एखादा फोटो खूप जुना झाला असेल, खराब झाला असेल किंवा ठेवण्यासाठी योग्य स्थितीमध्ये नसेल तर काय करावं? तर अशा वेळी त्या फोटोचा अपमान करू नये. तो फोटो आदराने काढून ठेवावा. शक्य असल्यास वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा किंवा स्वच्छ कागदामध्ये गुंडाळून मनामध्ये प्रार्थना करून सन्मानाने तो नष्ट करावा. कधीही असे फोटो कचऱ्यात फेकू नयेत किंवा पायाखाली येतील अशा ठिकाणी ठेवू नयेत. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पूर्वजांचे फोटो हे फक्त चित्र नसतात, तर ते आपल्या जीवनातील आठवणी, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक असतात. योग्य जागी ठेवले तर ते आशीर्वादासारखे वाटतात, पण चुकीच्या जागी ठेवले तर घरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते. आता एक असा प्रश्न आपण समजून घेऊयात जो अनेक लोकांच्या मनात असतो, पण त्याचं स्पष्ट उत्तर फार कमी लोकांना माहिती असतं.
अनेक घरांमध्ये लोक पूर्वजांच्या फोटोसमोर रोज दिवा लावतात, धूप लावतात आणि देवासारखी पूजा करतात. पण खरंच असं करायला हवं का? तर शास्त्रानुसार पूर्वजांचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण त्यांची पूजा देवासारखी रोज करणं योग्य मानलं जात नाही. पूर्वज पूजनीय असतात, त्यांचा सन्मान करायचा असतो, पण ते देव नसतात. म्हणूनच त्यांच्या पूजेची पद्धत सुद्धा वेगळी सांगितलेली आहे. रोज देवांसारखी आरती, अगरबत्ती किंवा पूजा करण्याऐवजी अमावस्या, पितृपक्ष किंवा श्राद्धाच्या दिवशी साधा दिवा लावून मनापासून त्यांचं स्मरण करणं अधिक योग्य मानलं जातं. त्या क्षणी मनामध्ये फक्त कृतज्ञता असावी, कारण आपण आज जे आहोत ते त्यांच्या आशीर्वादामुळेच आहोत. पण इथेच एक मोठी चूक अनेक घरांमध्ये होते आणि ही चूक जवळजवळ 90% लोक न कळत करतात. ती म्हणजे देवांच्या मूर्ती आणि पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेवणं. अनेक घरांमध्ये देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो ठेवले जातात आणि रोज देवांसोबत त्यांनाही अगरबत्ती, आरती आणि पूजा केली जाते. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक विचारांनुसार ही पद्धत योग्य मानली जात नाही. असं केल्याने घरात मानसिक अस्वस्थता वाढू शकते, प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात आणि काही वेळेला विनाकारण अडचणी निर्माण होतात असं मानलं जातं. काही लोकांना अशा परिस्थितीत पितृदोष असल्यासारखं वाटू लागतं, पण पितृदोष म्हणजे नेमकं काय हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. पितृदोष म्हणजे पूर्वजांचा शाप नाही, तर तो पूर्वजांची अपूर्णता, दुर्लक्ष किंवा विसर पडलेली कर्तव्य त्यामुळे निर्माण झालेली एक परिस्थिती मानली जाते. पूर्वज आपल्याला वाईट व्हावे म्हणून बसलेले नसतात, उलट ते आपल्या भल्यासाठीच असतात. पण जेव्हा त्यांचं योग्य स्मरण होत नाही, त्यांचा सन्मान होत नाही किंवा त्यांच्या संबंधित असलेल्या परंपरा पूर्णपणे विसरल्या जातात, तेव्हा जीवनामध्ये काही अडथळे वाढल्यासारखे वाटू शकतं. पितृदोष निर्माण होण्याची काही सामान्य कारणंही सांगितली जातात. उदाहरणार्थ श्राद्ध किंवा तर्पण पूर्णपणे न करणं किंवा त्याकडे सतत दुर्लक्ष करणं, आई वडील जिवंत असताना त्यांचा अपमान करणं किंवा त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणं, पूर्वजांच्या बाबतीत अन्याय, फसवणूक किंवा त्यांचे हक्क हिरावून घेणं, कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान न करणं किंवा पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरा अचानक पूर्णपणे थांबवणं. शास्त्र सांगतं की जसं देवांचं ऋण असतं तसंच पितरांचंही ऋण असतं आणि ते ऋण पूर्णपणे विसरलं गेलं तर जीवनामध्ये काही अडचणी दिसू लागतात असं मानलं जातं. म्हणूनच काही घरांमध्ये लोकांना असं जाणवतं की विनाकारण घरामध्ये भांडणं होतात, पैसा टिकत नाही, आजारपण वाढतं, मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात, व्यवसायात अडचणी निर्माण होतात किंवा मन कायम अस्वस्थ आणि उदास राहतं. विशेष म्हणजे अनेक उपाय करून ही समस्या पूर्णपणे सुटत नाहीत आणि काही काळानंतर पुन्हा अडथळे निर्माण होतात. अशा वेळी पितृदोषाची शक्यता काही लोक मानतात, पण घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण प्रत्येक समस्येचा एक शांत आणि सकारात्मक मार्ग असतो. पण खूप सोपा उपाय आहे जो कोणीही करू शकतो. महिन्यातून किमान एकदा शांतपणे बसून मनात आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि मनापासून असे म्हणा की ज्या ज्या पूर्वजांमुळे मला हे जीवन मिळालं त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी. हे शब्द मनापासून म्हटले की मनात एक वेगळाच हलकेपणा जाणवतो, कारण कृतज्ञता ही सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा असते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवा की ती म्हणजे पितृदोष हा शब्द ऐकून घाबरण्याची गरज नाही. तो शाप नाही, तर ते आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारी एक संधी आहे. जसं आपण देवांची पूजा करून जीवनामध्ये मार्ग शोधतो, तसंच पूर्वजांचा सन्मान, स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त केली तर अनेक अडथळे हळूहळू हलके व्हायला लागतात, कमी होऊ लागतात. जर तुमच्या घरातही पूर्वजांचे फोटो असतील तर कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः नक्की लिहा. आणि ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.